सर्वात पहिला सर्वांना जय एकवीरा. नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, गव्हाण कोळीवाड्याची मानाची पालखी निघालेली गव्हाण कोळीवाड्यामधून 10 तारखेला, आणि ती आता आज 12 तारीख आहे. ती आज प्रस्थान होणार, ती म्हणजे कारले गडावरती, आणि तोच तुम्हाला जल्लोष दाखवणार आहे. आणि सर्वात पहिला आपण जाणवतो म्हणजे आईच्या माहेर घरी, म्हणजे भैरी देवाच्या देवळाजवळ. तिथेच आपला महाप्रसाद असणार आहे, दुपारचं जेवण. तिथून पालखी निघणार आहे, तिथून डायरेक्ट पालखी जाणार ती म्हणजे कारले गडावरती. आणि त्यांचा गव्हाणकरचा थाट कसा असतो ते तुम्हाला दाखवणार आहे, आणि कशी मजा करतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला न वेळ घालता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चला मंडळी, आलोय आता आपण भैरी देवाच्या देवळाजवळ आणि आईचा माहेर घरी काल भैरवाच्या देवळाजवळ. आतमध्ये जाऊया, भैरी देवाचं दर्शन घेऊया, आणि आपली पालखी पण इथे झालेली आहे ऑलरेडी. आपल्याला थोडा उशीर झाला आहे आणि 1 वाजून गेलं आहे दुपारचे, आणि पालखी आलेली आहे देवळामध्ये. दर्शन घेऊया, चला. चला आलो आता मंडळी काल भैरवाच्या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये, आणि समोर बघू शकता मस्त फुलांनी सजवलं आहे आपल्या भैरीनाथाला. चला दर्शन घेऊया. आपला भैरीनाथ वस्ताद की जय, भैरीनाथ महाराज की जय, एकवीरा माते की जय. इथे समोर बघताय आपली गव्हाण कोळीवाड्यावरून पालखी निघाली एकवीरा आईची. ते आता भैरीनाथच्या गाभाऱ्यामध्ये, भैरीदेवाच्या गाभाऱ्यामध्ये आहे, आणि आता थोड्या वेळात पालखी सजवण्याचं काम चालू होईल. आणि बघताय ना, पालखी मस्त सुंदर आहे, मस्त वरती कोलबे आहे, आणि आता फुलांनी मस्त की सजवतील. थोड्यात पालखी डायरेक्ट तुम्हाला सजवली ना, त्यानंतर तुम्हाला दाखवतो मस्त कशी सजवणार ती. आणि सर्व आपले युवा जनरेशन आहे, सर्व यंग पिढी आहे, ती आता पालखी सजवते, बघताय तुम्ही. चला साईडला बघू शकता गव्हाण कोळीवाड्याची सर्व पुरुष मंडळी बघायला भेटते. जेवण बनवताना सर्व पदयात्री आहेत एकविरीचे. नमस्कार, जय एकवीरा. दुपारचं जेवण बनवतात आता काय भाजी, कुठली भाजी आहे? छोलेची भाजी बघू शकता मस्तपैकी आता बनवायला घेतलेली. अजून काय काय बनवलेलं आहे? डाळ आहे, दाखव जरा डाळ बघा. डाळ आहे बघा, आत्ताच जस्ट बनवले. आणि भात आहे का? दाखवूया जरा, दाखवूया. आणि मिरचीची भाजी आहे का ही? बघा, मिरचीची भाजी बनवायला घेतले. चला, आणि या साईडला सर्व ताई लोक मदत करतात त्यांना. आणि या साईडला फेण्या. ओके, या साईडला सर्व काम करताना बघता. जय एकवीरा, जय एकवीरा. आणि या साईडला पण महिला मंडळ काम करताना बघता तुम्ही. जय एकवीरा सर्वांना. आणि इथे पण सर्व बसलेले आहेत. नमस्कार, जय एकवीरा. इथे पण सर्व बसले, त्यांचे सर्व गावातले गावातले आहेत, सर्वजण आलेले आहेत. आता आज पालखी पोहोचल त्यामुळे इथं पोहोचले. जय एकवीरा, जय एकवीरा. या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये सर्व यंग पदयात्री बघायला भेटलेले आहेत. आणि सर्वांना पहिले जय एकवीरा. कसा झाला प्रवास? आणि वर्ष पहिला आपल्या मानाच्या पालखीचा नियोजन कसा होता? सुखसुविधा सर्व होत्या. मित्र नाव काय? दादाचं नाव? कसा झाला प्रवास? आणि गावातून हा थाटमाटामध्ये आपली पालखी निघली 10 तारखेला, आणि आता पोहोचणार आहे. हा 3 दिवसाचा प्रवास कुठेतरी पूर्ण होत चाललेला आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय? ओके, ते माहिती.
सर्वात पहिलं सर्वांना जय एकविरा. तर आपल्यासमोर आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पालखीचे पदयात्री बसले समोर. तर दादा, पालखी काढण्याचं कारण काय आणि पहिलाच वर्ष आहे, पालखी काढण्याचं कारण काय? पालखी काढण्याचं कारण म्हणजे आमची सर्वांची इच्छा होती का आईची पालखी काढायची, ती इच्छा पूर्ण आमची आज होईल. म्हणजे आज पालखी गडावरती पोचल्यानंतर इच्छा पूर्ण होईल असं आम्हाला वाटते आणि सुखरूप गेली पाहिजे पालखी, बस आमची सर्वांची इच्छा आहे. आणि मला विचारायचं आहे, या 3 दिवसामध्ये काय काय कार्यक्रम झाले अंदाज तरी? तरी आम्ही खूप आमच्यात होईल तेवढं केलं, कारण की पहिला वर्ष आहे. जे आमच्यात होईल तेवढं केलं, पण सर्वांना आवडलं. जे केलं ते आम्ही सर्वांना आवडलं. आणि आता मेन म्हणजे आता तो सण आलेला आहे, आता आपली पालखी आपल्या कारले गडावर पोचणार आहे. तर तुमचा कसं वाटते तुमच्या मनाला, आता आपली कारले गडावर पालखी प्रस्थान होणार आहे, त्याविषयी काय सांगणार? आम्हाला खूप आनंद झाला आहे सर्वांना, आणि असंच दरवर्षी असंच पडायला पाहिजे, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. चालेल चालेल, धन्यवाद, खूप खूप आभार. जय एकविरा. जय एकविरा. पालखी आलेले आता पायथा मंदिराजवळ. आता वाजत गाजत आणि गावांची सर्व माणसं त्याची नाचत धमाल करतात, जल्लोष करतात, बघू शकता.
मंडळी फायनली पोचलो आपण कारले गडावरती बघू शकता. आणि मस्त संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपण वरती कारले गडावरती पोचलेलो आहोत. आणि आपल्यासोबत बघा कोण कोण आलेलं आहे. राजदीप दादा, चेतन माली, मॅडी भोईर ब्लॉग्स, जयू थली आणि राजदीप दादांनी मेन म्हणजे आईला भेटवाला सिल्वर प्ले बटन आणलेलं आहे बघू शकता. आणि तू भेटवलाच होतास ना सिल्वर प्ले बटन? नव्हता भेटत. आम्ही वाट बघतोच आज गेल्या व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो की घेऊन यायला पाहिजे होतास, म्हणून आज आम्ही अर्ध्यातून परत गेलो आणि घेऊन आलो. चला आता थोड्या वेळात गव्हाण कोळीवाड्याची पालखी सुद्धा येईल आता आणि त्यांचा जल्लोष तुम्ही बघा. भरपूर धमाल होणार आहे, नक्कीच तुम्ही बघा. बरोबर आहे का नाही? आणि मेन म्हणजे पब्लिक मध्ये जात नाही लाज वाटते यांना जरा. नाही वाटत रे, आई यांना जरा शक्ती दे जरा. तिथे बोलायची म्हणजे हिंमत द्या अशी बरोबर जाऊन सर्वांना द्या. मुलाखत घेऊ शकतो. हा चला. मला तर जाम दे. चाललोय आईच्या दर्शनाला आणि आपली मंडळी सुद्धा येत आहेत. सिल्वर बटन घेऊन आलो. सगळ्यांचं येऊ दे. एकविरा माते की. चला आलोय आता आईच्या गाभाऱ्यामध्ये. समोर बघताय मस्त आहे की आपल्या आई शिंगार केलेले मस्त फुलांनी सजवलेला आहे. एकविरा माते की जय. एकविरा माते की. हाय माऊलीचा. फक्त सिल्वर. फायनली आईचं दर्शन सुद्धा झालंय. मस्त गर्दी वगैरे काही नव्हती. आईच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन झाला आणि सिल्वर प्ले बटन पण भेटवला राजीवचा. त्याला भेटवत होता फायनली ना. कसा वाटला दर्शन करून? हो, फोटो काढणे बंद आहे पण आपण भेटवलं कसं तरी. पण आईची इच्छा तेवढीच होती तर तेवढी पण आपल्याला तरी काढून दिली, सहकार्य केला त्यांनी. स्वतःहून बोलला की एकाने कोणीतरी काढा. हा आणि तुम्ही तेच. काढलं, बस झालं. कसा वाटला मॅडी दर्शन घेऊन? मतलब आहे, फोटो काय गरजेचा नाही. बरोबर आहे, हे मेन गरजेचं आहे. आईला भेटवला ते मेन गरजेचं आहे. कारण आपण मेहनत करतोय, आपल्या आईच्या आशीर्वादाने आपण सर्व काही व्हिडिओ बनवतोय. आईला पहिला भेटवणं आहे. तिला दाखवलं बस झालं. बाकी कसा वाटतं चेतन? भारी भारी. चला आता गव्हाण कोळीवाड्याची पालखी येईल मानाची, कशी वाजत गाजत येते ती बघा तुम्ही. कसा जल्लोष असणार त्यांचा गव्हाणकरांचा तुम्ही बघा. चला
जय आई माऊलीचा जय. बघताय गव्हाण कोलिवाड्याची मानाची पालखी 2026 आता आईला भेटवलेली आहे आणि आईचा आता मुखवटा जाईल आतमध्ये आईच्या गाभाऱ्यामध्ये तो सुद्धा भेटवतील. बघू शकता समोरच आणि सर्व पदयात्री आलेले आहेत. फुल वाजत गाजत पालखी आणली जल्लोषात. भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने. अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने, आगरी फुलाच्या शिरावर हात ठेवली एक विदाईने. तर मंडळी तुम्हाला सर्वांना आजची पालखीची व्हिडिओ कशी वाटली. गव्हाण कोलिवाड्याचा पहिलाच वर्ष होता आणि त्यांनी खूप जल्लोष केला, धमाल केली, मजा केली. आईच्या भेटीला पण आपली पालखी पोचली. त्यानंतर खाली ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्रावाले पण मस्त गाणं वगैरे बोललो. आम्ही तिथून निघालो आणि आता चाललो आता आपण घरच्या वाटेला. आणि वाटेला आम्हाला कर्जत फाट्यावर भेटेल चाललो स्वराज ढाब्यावर जाणार त्याची आता. सोय करा ना मॅडी भोईर. चला व्हिडिओ नक्की कशी वाटली. 500 देणार आहे. 1000 देणार आहे आधी. ओके आधी 1000 तेव्हा देईन हा पाणीवाला 500 रुपये देणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये जय एकविरा लिहायला विसरू नका आणि नक्कीच व्हिडिओ ही शेअर करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत एकविरा माते की